नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण विद्यार्थ्यांना भागाकाराची संकल्पना सुरुवातीला कशी द्यायची याचा दुसरा भाग बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। मागच्या भागामध्ये आपण काही शाब्दिक उदाहरणे बघितले होते, त्यातल्याच एका शाब्दिक उदाहरणाचा आपण कृतीयुक्त रूपामध्ये कसं रूपांतर करता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। माझ्याजवळ 6 लाडू आहेत, ते 2 मुलांना सारखे वाटायचे आहे, तर प्रत्येकाला किती लाडू येतील? चला हे उदाहरण आपण आता कृतीयुक्त रूपामध्ये विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कसं सोडवता येईल ते बघूया। आता माझ्याजवळ किती लाडू आहेत? 6 लाडू, म्हणून मी इथे 6 लाडू घेतले आहे। ते किती मुलांना सारखे वाटायचे आहेत? 2 मुलांना, म्हणून मी आता माझ्या वर्गातील 2 मुलांना असं समोर बोलवणार। रमेश आणि विजय हे 2 विद्यार्थी आपण घेतलेले आहेत। त्या 2 मुलांना हे 6 लाडू सारख्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती लाडू मिळणार हे आपल्याला शोधायचं आहे। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम 1 लाडू मी विजयला दिला, 6 लाडूतून 1 लाडू मी विजयला दिला, तर आता आपल्याकडे बघा इथे 5 लाडू उरलेले आहेत। आता पुन्हा 1 लाडू मी रमेशला दिला, आता आपल्याकडे 4 लाडू उरले। त्यातला 1 पुन्हा मी विजयला दिला, आता आपल्याकडे 3 लाडू उरले। पुन्हा 1 लाडू मी रमेशला दिला, आता आपल्याकडे 2 लाडू उरले। पुन्हा 1 लाडू मी विजयला दिला, आता आपल्याकडे 1 लाडू उरला, आणि तो सुद्धा लाडू मी आता रमेशला दिला, आणि आता बघा आपल्याकडे 0 लाडू उरलेले आहे, म्हणजेच एकही लाडू उरलेला नाही। आपल्याकडे किती लाडू होते? 6 पैकी 6ही लाडू आपण आता वाटलेले आहेत। बघा आता प्रत्येकाच्या वाट्याला किती लाडू आले ते बघूया। रमेशला 3 लाडू मिळाले आणि विजयला सुद्धा 3 लाडू मिळाले, म्हणजेच प्रत्येकाला 3 लाडू मिळाले। 6 लाडू जर आपण 2 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येकाला 2 लाडू मिळतात। बघा आता हेच उदाहरण आपण आपल्या गणिती भाषेमध्ये लिहायचं कसं ते बघूया। यालाच 6/2 असे म्हणतात, हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। आणि हे लिहायचं कसं बघा, आणि 6/2 असे लिहायचं। यालाच 6/2 असेही लिहितात। बघा उभ्या मांडणीमध्ये उदाहरण सोडवताना आपण 6/2 असं लिहूया। आता हे लिहित असताना आधी म्हणायचं 6 म्हणायचं आणि 6 लिहायचं। बघा इथे मी 6 लिहिलेलं आहे। त्यानंतर म्हणायचं भागिले आणि भागाकाराचं चिन्ह द्यायचं। बघा हे भागाकाराचं चिन्ह आपण इथे दिलेलं आहे। त्यानंतर म्हणायचं 2 आणि 2 लिहायचे। आता हे झालेलं आहे 6/2। बघा जे काही आपण आता शाब्दिक उदाहरण घेतलेलं होतं त्याचं आपण कृती भाषेमध्ये रूपांतर केलं व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ती कृती करून घेतली। त्यानंतर ते आपण आडव्या मांडणीमध्ये लिहून घेतलं 6/2, आणि उभ्या मांडणीमध्ये ते कसं लिहायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। जसं आपण म्हणणार आहोत 6/2 त्याच पद्धतीने आपण ते लिहिलंही पाहिजे। पहिले 6, नंतर भागाकाराचं चिन्ह आणि नंतर 2 असं आपल्याला लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना भागाकार म्हणजे काय हे समजावून देऊ शकतो। अशा वाटणी रूपामध्ये आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना भागाकार समजावून द्यायचा आहे। धन्यवाद।